हाय गाईज, वेलकम टू स्नेहाज क्रिएटिव्ह कॉर्नर। मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेडी रांगोळी शीटसाठी लागणारे साहित्य पाहिलो आहोत आणि आज आपण ती कशी बनवायची हे पाहूयात। सर्वप्रथम आपल्याला जी रांगोळी काढायची आहे त्याची प्रिंट आपल्याला हवी आहे। मला लोटस हवा होतं, त्यामुळे मी त्याची प्रिंट काढून घेतली आणि त्यावरती OHP शीट ठेवून चिकटपट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित सिक्युअर करून घेतलं। नंतर मार्कर पेनच्या मदतीने मी तो लोटस फ्लावर व्यवस्थित OHP शीटवरती ट्रेस करून घेतला। हे बघा, OHP शीटवरती व्यवस्थित तो ट्रेस झालेला आहे। त्यानंतर एका कंटेनरमध्ये पाणी आणि ग्लू व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। पाणी आणि ग्लूची क्वांटिटी ही इक्वल प्रमाणात असली पाहिजे। जर तुम्ही 5 ml ग्लू घेतलात तर 5 ml पाणी असं। त्यानंतर मी फ्लॅट ब्रशच्या मदतीने व्यवस्थित ग्लू हा त्या फ्लावरवरती स्प्रेड करून घेतलेला आहे। मी सगळ्या पेटल्सवरती एकदमच ग्लू लावून घेतलेला आहे। तुम्ही एक एक पेटल तयार करून घेतलात तरी चालेल। त्यानंतर आपल्याला त्यावरती रांगोळी कलर्स टाकायचे आहेत। रांगोळी ही गाळून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण गाळून घेतल्यानंतर त्याचा टेक्स्चर व्यवस्थित येतो। त्यानंतर त्यावरती तुम्ही एक पेपर किंवा OHP शीट ठेवून व्यवस्थित टॅप करून घेऊ शकता। असं केल्याने त्यावरती ती रांगोळी ही व्यवस्थित सेट होते। सेम ॲज इट इज आपण फ्लावर्सचे लीव्स पण तयार करून घेऊयात। त्यानंतर एक 15-20 मिनिटांनी ती रांगोळी व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपल्याला सेम प्रोसेस ही रिपीट करायची आहे। त्यानंतर तुम्हाला ज्या कलरने आउटलाईन करायची आहे तो कलर तुम्ही यूज करू शकता। मी ब्लॅक कलर यूज केलेला आहे। ऑप्शनमध्ये तुम्ही 3D आउटलाइनर पण यूज करू शकता, किंवा आउटलाईनच्या ऐवजी तुम्हाला शेडिंग द्यायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। फ्लावर डेकोरेट करण्यासाठी त्यावरती मी एक छोटासा मिरर चिपकवलेला आहे। तुम्ही बॉल चेन, स्टोन्स वगैरे काही यूज करू शकता, हे सर्व ऑप्शनल आहे। त्यानंतर काळजीपूर्वक तो फ्लावर हा OHP शीटवरून कट करून घ्यायचा आहे। काळजीपूर्वक का म्हणते तर कारण OHP शीट करताना फ्लावरसुद्धा थोडासा कट होऊ शकतो। माझ्याकडून 1-2 झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते। हे कट करून झाल्यानंतर आपली ही रेडी टू यूज रांगोळी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेडी रांगोळी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।